गणपती बाप्पा मोरया. नमस्ते मंडळी, ट्रॅव्हलर गणेश यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मंडळी, आज मी आलो आहे गणेश संकुल या ठिकाणी. आणि हे जे वर्कशॉप आहे हे करी रोडला आहे. तर इथे जर तुम्हाला यायचं असेल तर सेंट्रल लाईनच्या करी रोड स्टेशनला तुम्हाला उतरायला लागेल. हे करी रोड स्टेशन आहे आणि इकडनं अगदी 2 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती हे वर्कशॉप आहे. आणि तर तुम्ही या आर्ट्स, तर इकडच्या बाप्पाच्या मूर्ती बघा, किती छान छान बाप्पाच्या मूर्ती आहे. ही स्वामींची मूर्ती बघा किती छान आहे. तर इथे तुम्हाला प्लास्टर ऑफ पॅरिस तसेच शाडूमातीच्या मूर्त्या मिळतील. आणि ह्या ज्या सगळ्या मूर्त्या आहेत त्या इको फ्रेंडली आहेत. त्यांची जी मी प्राईस विचारली तर 1 फुटाच्या मूर्तीची प्राईस 3000पासून चालू होते. आणि नंतर तुम्ही काय त्याच्यावरती डिझाईन करता त्याप्रमाणे ती प्राईस कमी जास्त होत असते. तर इथे तुम्हाला छान छान अशा बाप्पाच्या मूर्ती बघायला मिळतील. तर मंडळी, आता आपण दुसऱ्या आर्टमध्ये जातो. त्याचं नाव आहे अमर आर्ट्स म्हणून. तर इथे पण तुम्हाला छान छान मूर्ती बाप्पाच्या दिसतील. आणि इथे पण तुम्हाला शाडू मातीच्या तसेच प्लास्टर ऑफ पॅरिस दोन्ही मूर्ती बघायला मिळतील. आणि यांच्याकडे पण डिझाईन खूप छान छान डिझाईन होत्या. आणि बेस प्राईस तर ऑलमोस्ट सेमच होती ह्यांच्याकडे पण. तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ह्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. मी यांचे ॲड्रेस सगळ्या वर्कशॉपचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे, तसेच कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिलेले आहे. तर मंडळी, आता आपण चाललेलो आहे वेळे ब्रदर्सला. तर वेळे ब्रदर्समध्ये ज्या बॅलन्सिंगच्या मूर्त्या होत्या त्या खूप छान छान होत्या. बघा, इथे डिस्प्लेला लावलेल्या आहेत. तर ह्यांच्याकडे बॅलन्सिंगच्या खूप मूर्त्या आहेत. आणि हा पूर्ण वर्कशॉप आहे, ते बाप्पाच्या मूर्त्याच बनवल्या जातात. मंडळी, आता आपण चाललो आहे पोटे ब्रदर कला केंद्रामध्ये. तर ह्या सगळ्या बाहेर लावलेल्या मूर्त्या आहेत. तर आपण आतमध्ये जाऊन बघूया. या बघा, अशा छान छान मूर्त्या. तर मंडळी, जे पोटे ब्रदर्स होते ह्यांच्या ज्या डिझाईन्स होत्या त्या खूपच युनिक होत्या. म्हणजे मी 4-5 ठिकाणी इथे फिरलो. तर इथे जे मी बाप्पा बघितले ते खूप खूप वेगवेगळ्या स्वरूपात होते. आणि मस्त मस्त डिझाईन्स होत्या. आणि त्यांचा कलर्स वगैरे पण एवढे युनिक होते की तुम्हाला पाहताच क्षणी असं वाटेल की यार, ही मूर्ती बुक करावी. आणि ज्या पण सगळ्या मूर्त्या होत्या त्या वेगवेगळ्या स्वरूपात होत्या आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये होत्या. तर ह्यांचा ॲड्रेस पण मी दिलेला आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर तुम्ही इथे आलात गणसंकुलमध्ये तर पोटे ब्रदर्सला नक्की भेट द्या. कारण इथे ज्या तुम्हाला बाप्पाच्या डिझाईन्स मिळतील त्या खूपच युनिक आहे. मंडळी, आपण आता आलो आहे प्रारंभ कला मंदिरमध्ये. तर इथे पण बाप्पाच्या छान छान मूर्त्या होत्या. तर हे जेवढे वर्कशॉप आहेत तिथे तुम्हाला सगळ्या मूर्त्या तशा म्हणजे एवढ्या छान छान मूर्त्या बघायला मिळतील. तर तुम्हाला जरी घ्यायच्या नसतील तरी तुम्ही इकडे नक्की भेट द्या. तर तुम्हाला खूप छान छान मूर्ती बघू शकता. आणि ह्याचा पूर्ण ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, इथे कसं यायचं वगैरे. तर मंडळी, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला बाप्पाचा? जर आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.